आजही उठले नाही. कालही उठले नाही, आजही उठले नाही. मी अंथरुणावर पडून पडून वाट पोरली. आता उठीन महाराणी, मग उठीन महाराणी. उठलीच नाही. रोज काय मीच उठत जाऊ काय? आतापर्यंत उठली मी, आता मी नाही उठणार रोज. ती लुडर काय होती, ती आली ना त्या घरी म्हणजे काय काय मी एकटीच कामं करू का या घरात? तिला कोणी काहीच म्हणत नाही. सासूबाई मी काहीच म्हणत नाही माझी की उठ का काय, काहीच नाही. शांत कसं काय वडण लागणार आहे? काही आपलं मी तिला सरळच करतो कामाले. मी ऐकत नाही तिचा आज. जास्तच करून राहिली. इतकं काय काय कोणची कुठची काय काय लागून गेली काय? इतके लाड विनाकारांची काय बिमारी आहे का काय काय काय? आणि मी काय मोलकरी नाही का? माझ्या फिरायला पडते काम करू करू. प्रियंका उठली का? हो ताई, तुम्ही उठल्या का? थंडीत कशाला उठल्या? झोपून जायचं असतं. ते महाराणी उठत नाही, आपण कशाला उठायचं? पहा ना, तुम्ही दोन जीवाच्या असून उठले आणि ती महाराणी उठलीच नाही म्हटलं अजून. आल्यापासून एक दिवशी उठून नाही राहिली सकाळी. म्हणजे कामं काय काय सगळे कामं झालेलं उठते आरामात. मस्त चहा घेते, आंघोळ करते. एक कपभर चहा ताई, मोठा कपभर चहा घेते. त्याच्यासोबत त्यामुळे 4-5 मस्त ब्रेड घेते आणि मस्त मोबाईल पाहत पिते चहा. 1 घंटा चहाच पिते. मग मस्त आरामात आंघोळीला जाते. मग नाश्ता करते तिकडनं आली की. काहीच काम नाही करत. उठलीच नाही आहे ना ते. मी उठली बाई, माझी आंघोळी झाली. बापरे, आंघोळी झाली का हो ताई? थंडीची आंघोळ नका करत तुम्ही एवढे. थोडं लेट केलं तरी चालते तुम्ही आता. चला मी आंघोळ करून घेतो आता. आणि उठतच नाही, मग काय करता? हो बाई, करून घ्या आंघोळ. मी बसल्या बसल्या देवपूजा करून घेते. आई की उठल्याच नाही, थंडीचा त्रास होत त्यांना तर उठले नाही तर उठतात ते. झोपू दे ना, जाऊ दे. उठू दे, 7 वाजता उठून देतो आईला. आता आंघोळीला कोण गेले बाथरूम मध्ये? बाई सांग, माझी आंघोळ राहिली. कोण आहे आतमध्ये? मी आहे, तेजस्विनी. बापरे, हे उठले ना, आंघोळीला गेली का? बाई सांग काय करा. बाहेर ये लवकर. मी माझं गरम पाणी केलं आणि तू कशी काय जाऊन बसली बाथरूम मध्ये? अरे कशी काय म्हणजे? माझी आंघोळ राहिली ना, आंघोळ झाल्यावर येईल मी बाहेर. अरे बाहेर ये, मला जायचं आहे बाथरूम मध्ये. पटकन बाहेर ये. अरे वा रे वा, ही बरी बळजबरी आहे तुमची. बाहेर ये बाहेर ये. काय लावलं? खूप चरक करून राहिली. आई तर गरम पाणी घेऊन घेतलं माझं. काय लावलं हो तुम्ही? उठली नाही की उठत नाही, उठली की उठते, बाथरूममध्ये जाते. काय लावलं काय हे? अरे मग लावलं म्हणजे मला बाथरूममध्ये जायचं होतं ना, तू आहे तर गरम पाणी घेऊन घेतलं माझं. मी पाणी टाकलं, टावल येण्यासाठी आतमध्ये गेली. तितक्यात तू घुसली अंदर. माहिती नाही मला कधी उठली तर. अरे भाषा तुमची, भाषा बोलायची भाषा तुमची. हे पहा प्रियंका, ते तुम्हाला पहिले सांगून राहिली. बघ मला सांगितलं नाही. माझ्यासोबत व्यवस्थित बोलायचं, समजलं का? घुसली अंदर, मी कुठची चोर आहे का? छोटी आहे का? मी कुठची चोर नाही आहे का? मला घुसली करून राहिला तर बोलून कोणाबद्दल राहिलं माझ्यासोबत बोलताना तोंड सापडत जा प्रियंका. ते तुमचं माझं मागं त्यासाठीच भांडण झालं होतं. माझ्याशी चांगलं बोलायचं, कमी बोलायचं पण चांगलं बोलायचं. घुसली म्हणजे बाथरूम माझं पण आहे, माझं पण घर आहे, माझं पण अधिकार आहे त्या बाथरूमवर. घुसली म्हणजे काय? घुसली करून राहिले. माझ्या अंगात तेव्हा फिरले का तुम्ही? माझ्या आधी येऊन गेल्या पण बाथरूममध्ये. अय जास्तीची हेच नको करू. आज उठली तू, कधी उठत नाही काही. आज उठली मोठी शहाणपणा शिकून राहिली का? काना मागून आली, शायनी झाली. तुम्ही कोण मला म्हणणार आहे उठ म्हणून? मला तुम्ही कोण म्हणणार आहे? हे बात मला मागे सांगितलं मी. तुम्ही जेठानी आहे माझी, सासू बनू नका. समजलं का? जेठानी आहे, सासू बनू नका. माझ्यासोबत सरळ राहा तुम्ही. मला सासू म्हणत नाही माझी. तुम्ही कशाला म्हणता? तुम्हाला काय अधिकार आहे बोलायचा? म्हणून डोक्यावर बसली हो तू, म्हणून डोक्यावर बसली. बरोबर आहे. आणि अधिकार नाही बोलायचा मग आम्हीच कशाला करू तुय? आम्ही काय कोणी या घरचं मोलकर नाही आहे काय? आम्ही सुना आहे या घरच्या. तू सुन आहे तर मी सुन आहे. मीच कशाला नाही? मीच कोण रोज उठत जाऊ? मीच कोण कामं करतो? तू कोण नाही उठत? नका उठू ना, मग नका उठू. मी म्हणते का तुम्हाला? मी तुमच्या मनात बोलते का? मी तुमच्या मनात तोड खपसते का? नाक खपसते का माझं? तुम्ही का उठत नाही, का उठत नाही? मी तुमचं नाव पण घेत नाही. तुम्ही का माझ्या मागे पडता हो जेव्हा पाहिजे तेव्हा? ओय जास्ती टरंग करू नको काय? समजलं काय? काय टरंग केली मी? राहू दे, बोलायला गेलं नको मला. बोलायला बसलं तर लय भांडण होऊन जाईल आता. समजलं काय? बाथरूम घासून दे पहिले मला. मी बाथरूम घासलं आणि लगे तिकडे गेली. तू आंघोळ करून आली. बाथरूम घास पहिले, बाथरूम घास, मला आंघोळ करायची. मी काय बाथरूममध्ये घाण केली का? जाऊन पाहू नये. पोशा बाथरूम म्हटलं, घासून दे तर त्या करा आंघोळ. तुम्ही काय रोज इतके लोक राहता, मेंबर राहता घरामध्ये, तर प्रत्येकाला बाथरूम घासायला लावता का? मोठा सांगून राहिला मला. शिल्लक बोलू नको, बाथरूम घासून दे. मी नाही घासत बाथरूम, समजलं का? विनाकारण माझ्या मागं पडत राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा. हे कर ते कर. मी एवढी चांगली राहून पण नाव नाही आहे. तू बाथरूम घासतं की नाही? नाही घासत. जे गरज ते करून घे जाय. नाही घासत. जास्ती शानपट्टी करून राहिली. तिच्या अवकातर लवकरच येते. अगो थुथी, अगो वानाची. थांब म्हणा, त्या बाथरूमने घासली ना, ते असा कामाला पिदाळा पाडतो म्हणा. मी काय घरची मोलकरी नाही काय? मीच कामं करत जाऊ.
तेच करत नाही महाराणी. आज तिच्या मागच लागतो मी. अरे मी पण बाई आहे म्हटलं, हां मला पण राग येते म्हटलं, काय माझं जीवार येते म्हटलं काम. मी काही देव नाही आहे कुठची इतकी शांत राहायला. इथंच ठिया मांडून बसली राहतो म्हणा मी. एकही कामाला हात लावत नाही, एकही काम करत नाही. माझं उद्देशबाजी केली काय? मी प्रियंका काय म्हटलं, मग मी चांगली राहतो माझ्या जीवर आली की मग मी देतो सुद्धा ठेवून चांगले. चालली मोठी मी तिला चांगलं बोलत राहिली, प्रेमाने चांगली बोल ना. हां एवढे काय कुठची आजच तर उठली ती, उशिरा उठली मग आमच्या मागूनच तर उठली सगळ्याच्या. तुम्ही शांतपणा करू राहिली आणि उठून कोणते दिवे लावले, आंघोळ केली, आंघोळ करून कोणते दिवे लावले. चला बा आंघोळ केली, कामं केले, काहीच नाही. आंघोळ केलं सुद्धा खोलीत धसलेली आहे, अजून बाहेरच नाही आली. मोबाईल पायात धुसलीशील. हां सगळ्यांचा चहा पाणी सगळंच राहिलं करायचं. आता आई उठीन, बाबा उठीन, सगळेजण उठतील, माणसं उठतील, सगळ्याला चहा पाणी करायला लागते, नाश्ता करायला लागते. काय केलं उठल्यापासून ना देवपूजा केली ना काय केलं ना काय केलं, काहीच तर केलं नाही. चालली मोठी मी उठली करून राहिली मोठी शायना वाहनाची. कोणतंच तर वडण नाही आहे, कोणतंच काही नाही आहे. बोलते किती सरस सरस, तोंड किती तरस तरस चालते. का आम्हाला हात कोण सरस तरस चालत नाहीत मग तशी. मी आज थंडीच करतो, काही झालं चालते. अरे बाबा तू तर काही बसली बाबा इथं प्रियंका, काहून बसली इशी सकाळी सकाळी? हां सकाळी सकाळी कामाची वेळ आहे, तू मस्त बसली. पोछा लावायचा राहिला, सर्व राहिलं, बसून गेली तू. नाश्ता राहिला, चहा राहिला ठेवायचा, मी किचनमध्ये गेली, काहीच तयारी नाही आहे. आता आई उठल्यावर आई चहा पाहिजे, बाबाला चहा पाहिजे, माहिती आहे ना तुला. मी काहीच काम करणार नाही आज, एकही कामाला हात लावणार नाही, समजलं काय? अरे का बरं, तू का आंदोलनाला बसली का? एकही कामाला हात लावणार नाही म्हणते. चल उठ. अगं बाई प्रियंका आपल्याला कुठं आराम आहे? हां एक दिवशी आराम नाही आपल्याला. चल बापा करा चहा पाणी, नाश्ता पाणी करा पटापट. अरे बाई विनाकारण हे तर उशीर नको करू, मग पूर्ण दिवस उशीर जाते, मग परत कामाला उशीर होती मग. असंच काहीतरी आहे, समजलं काय? तुम्ही कुठं चाललाय? तुम्ही पण काहीच काम नाही करणार. जाऊ नका चहा पाणी नाश्ता पाणी करायला, कुठंच जायचं नाही. या माझ्या बाजूला बसून राहा, नाही तुमच्या खोलीत जाऊन झोपून राहा. आता कुठं झोपू का मी काही पण? आज सकाळी सकाळी झोप लागते का उठल्यावर आंघोळ केल्यावर? चला चला किचनमध्ये चला, किचनमधली ड्युटी आपली यावेळेला. आपली ड्युटी किचनमध्ये असते बाई, बाहेर नसते. आपली ड्युटी किचनमध्ये असते का ताई? आपणच सुनाव का या घरच्या? सुनाव फक्त आपण दोघीच आहे. ते महाराणी कोण आहे तिसरी? ते एकही कामाला हात लावत नाही. जाऊ दे ना. उठली का ती? उठली ताई, तिच्यासोबत मी चांगली बोलली. उठली, मी माझं पाणी टाकलं आणि मी टॉयलेट येण्यासाठी रूममध्ये गेली. तितक्यात महाराणी घुसली ना बाथरूममध्ये. मी बसली वाट पाहत. तिला बघ तेवढंच म्हटलं, मी म्हटलं तेजस्विनी, म्हटलं तू आंघोळ करायला गेली म्हटलं बाथरूम घासून दे म्हटलं. तर म्हणते कशी मी घासत नाही म्हणते बाथरूम. मला उरट उत्तर देऊन राहिली. तिने आंघोळ केल्यासाठी माझ्यासाठी जिद्दी म्हणायला गेला ना ताई. आता तिला आंघोळ करून ती कोणते दिवे लावते मला बघायचं आहे. तिला सगळे कामं करू द्या तुम्ही, आज सगळे कामं तेच करणार आहे. आपण दोघे काहीच नाही करायचं. आज आपला आराम आहे. ते रोज आराम खाते, आज आपण आराम खाऊ. ते कामच नाही करत, अजिबात काम नाही करत. ते तिला सवयच पडली आता तशी. तेच तर ना, मग मी तिला म्हटलं तर ते म्हणते की तू काय माझी जेठाणी आहे म्हणते, सासू थोडी आहे म्हणते. सासू बरं काहीच म्हणत नाही, तू कोण म्हणते. आणि तिचं बरोबर आहे ना ताई, आईने बोलायला पाहिजे ना. आई तर काहीच बोलत नाही तिला. आईने डोक्यावर घेऊन ठेवलेली आहे ती महाराणी. तुझ्या गोष्टीसाठी सहमत आहे प्रियंका. मी आधी म्हणत होती तुला की नाही राहू दे ना, लहान आहे. पण नाही ते तर ऐकायची आहेच नाही. ते नाही मला, मी तिला चांगलं समजत होती की चला बा नवीन आहे, लहान आहे, सुधरीन. पण नाही तिचा स्वभाव खूप विचित्र वेगळा आहे. निगेटिव्ह विचार आहे तिचे. कसं केलं तिने माझ्या भावाला पाहिलं ना, रूमवर ते दोघंच जण राहतात. ते माझ्या भावाला पाहिजेसुद्धा बाजू नाही शकली. ते आता मला तिची काहीच बाजू घ्या वाटत नाही, मांडाही वाटत नाही. खरंच आहे तुझं, खरंच आपल्या सासूबाईचं खरंच चुकून राहिलं इथं. ती आपल्या सासूबाईचं वडण आपल्याला लावलं तर ती लावूनच नाही राहिली. तुला डोक्यावर घेतलेलं आहे तिला बोलायची वडण नाही, कोणत्या गोष्टीचं वडण नाही. मग तेच म्हणायचं आहे मला. चुपचाप इथं बसून राहते मी. आपच कोणतंच काम घरात जर झालं नाही तर आपच कलकल होते. आणि कलकल झाली की मी आईला चांगल्या शब्दात सांगतो मग की आम्ही आज करणार नाही म्हणतो. आम्ही इतके वर्षापासून करत आलो, तर तिला कामं सांगा. काय पण भांडणच होतात. पण पाहिजे तू आज घरी भांडणारलाच माझा जीव भीती. हो द्या, भांडण झालं तर तसंही होते असंही होते, कोणाही प्रकारे होतेच होते. तर मग माझं म्हणणं नाही, बोलून मोकळं व्हायचं. नंतर ते विचार नंतर पाहू. आपण खरं बोलून राहिलो, खोटं थोडी बोलून राहिलो. तुझंही बरोबर आहे म्हणा. कसं आहे, ऐकलं ना लोक बोलण्याची हदच पार करतात. सहन करायची लिमिट असते, कुठपर्यंत सहन करणार आहे. आईचं चुकतेच. तिला म्हणायला पाहिजे आईनं. बरोबर आहे, मी तुझ्या सहमत आहे बाई. तुझ्या विचारांशी सहमत आहे मी आज, खरंच सहमत आहे. आता कसं मी तुला पहिल्यापासून हेच सांगत आली ताई की थोडंसं स्ट्रॉंग राहायला लागते. इतकं पण नाही समोरच्याला आपली किंमतच नाही, त्याच्या पुढे 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 करायचं. आपण समोरचा आपली किंमत समजूनच नाही राहिला तर काय अर्थ आहे पुढे पुढे करण्याचा.
त्याची जागा त्याला दाखवून देण्याचा अर्थ आहे. तिची जागा त्याला दाखवून द्यायचं आहे की त्या घरातील सगळ्यात लहान सून आहे आणि तिचं कर्तव्य आहे सर्वांचा मान पान करणं, घरात कामं करणं. जोपर्यंत आपण तिला काही बोलणार नाही, समजून सांगणार नाही, थोडं आपण कडक तिच्यासोबत वागणार नाही, तोपर्यंत तिला तिला आपलं कदर राहणार नाही. आपल्या वागण्याची, आपली स्वतःची, नात्याची तिला कोणतीच कदर राहणार नाही. म्हणून म्हटलं आज काही झालं तरी चालते, पण आपण दोघींना कामं करायचे नाही म्हणजे नाही. आईला करू दे, आई करते नाही कामं तिच्या पुढे पुढे, पण आपण नाही करायचं. आज आपण थोडं मन पक्का करून ठेवत आहे. ठीक आहे बाई, तू जसं म्हणशील तसं. तसंही मी खूप कमी कामं करते आता अजिबातच करत नाही. आत्ता कसं, आत्ता बघ कशी सरकी होती ते काय सरकी होत नाही, सगळं सरळ होतात. फक्त तेवढं करावं लागते.